आपण फार मोठी कृपा केली म्हणे माझ्यावर. काय केली असं कोण म्हणतंय? बघा वसुदेव नारद मुनी म्हणतायत की नारदा आपण फार मोठी कृपा केली म्हणे. आपल्या आगमनाने आम्ही भाग्यवान झालो म्हणे. काय म्हणते वसुदेव? काय म्हणतात? आपण माझ्या घरी आल्यामुळे मी काय झालो? बघा भाग्यवान भाग्यवान. आणि असे म्हटले तर तुमच्या सानिध्यानेच म्हणजे तुमच्या संगतीनेच आम्ही कृत्यकृत्य होत असतो बरं का. संतांच्या संगतीने काय होतं? मनुष्य अशा कृत्यकृत्य होत असतो. जसं मग त्याने उदाहरण दिलं, जसं आपली आई जर मुलांनी काय मुला जर दिसेनाशी झाली तर ते पोरं काय होतं? काय होतं? कावर भाऊ कावर भाऊ. जसं आपली आई दिसेनाशी झाली तर तिचा पुत्र दिन म्हणजे कावरा बावरा होतं. पण त्याला ती आई दिसतात तर पुन्हा आनंदाने हसू लागतो. लक्षात घ्या. आपले आगमन तसे बघा, तसे प्राण्यांना बघा त्याहीपेक्षा श्रेष्ठ बघा. अतिशय सुखारक आहेत. कारण दिनांच्या उद्धारासाठीच आपल्यासारखे संत बघा लिहिलेने जगात संचार करीत असतात म्हणजे फिरत असतात. आता मातेच्या म्हणजे आईच्या दर्शनाने मुलाला होणारे सुख तात्पुरते असते बरं का. कसं असतं तो सुख हे तात्पुरतं असतं मुलाला, मात्र तुमच्या आगमनाने होणारे सुख हे नित्य असते. नारदा तुमचे आचरण भागवत धर्माप्रमाणे आहे. तुम्ही कसे वागतात? नेहमी भागवत धर्माच्या नियमाप्रमाणे वागता असतात. अनंत पुण्यानेच आम्हाला तुमची भेट होते बरं का. नारमुनासारख्या संतांची भेट व्हायला किती पुण्य लागतं? हा म्हणून मागा भागवतमध्ये सुंदर बघा ओवी घेतली का नाथ महाराजांनी. संतांची भेट होण्यासाठी किती पुण्य लागतं? हा बोला. होईल अध्याय नंबर 2 ओवी नंबर 242. हा नाथ महाराज म्हणतात, निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाभती पाठो वाटी तय होय भेटी हरिप्रियांची. म्हणजे अर्थ लक्षात घ्या. बाबाजींसारख्या संतांची भेट होण्यासाठी 4 गोष्टी असल्याशिवाय भेट होत नाही बरं का. अनेक जन्मांमध्ये या 4 गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत म्हणून तुम्ही इथं बसलेले आहेत बरं का. पहिली गोष्ट निष्कामता. अनेक जन्मांमध्ये तुम्ही निष्काम सेवा केलेली आहे. दुसरी गोष्ट निजदृष्टी. अनेक जन्मांमध्ये तुम्हाला देवाला पाहण्याची इच्छा होती, आवड होती, देवाबद्दल प्रेम होतं म्हणून तुम्हाला बाबाजी आज भेटले बरं का. तिसरी गोष्ट अनंत पुण्य कोट्यानुकोटी. म्हणजे अनंत पुण्य तुमच्याकडे साठा आहे. अनेक जन्मांच्या सत्कर्मांचं गाठोडं, पुण्याचं गाठोडं तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही पुण्यवान आहात म्हणून इथं बसलेले आहात आणि बाबाजी तुमच्या समोर आहेत. चौथी गोष्ट रोकड्या लाभती पाठोवाटी. तुमच्या पाठीशी सज्जनांचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यात मोठे सज्जन म्हणजे तुमचे आई वडील, ज्यांच्या पुण्याईनं तुम्हाला हा योग आलेला आहे की बाबाजींसारख्या महान शिवावतारी संतांचं दर्शन तुम्हाला आज घडतंय, त्यांची भेट होतीये. अशा 4 गोष्टी तुमच्याकडे आहेत म्हणून तुमचं टाळे वाजून. आणि मग आता तुम्ही सगळे बसले ना, आता तुमचं अभिनंदन नाही तर कोणाचं अभिनंदन करायचंय? तुम्हा सर्वांना ज्या माता पित्याने जन्म दिला त्या माताच्या पुण्यामुळे तुम्हाला हा योग आला म्हणून टाळी वाजून सर्व त्या माता पित्यांचा आपण सुद्धा काय करूया की धन्य माहे व्याली, धन्य माहे व्याली.